त्या लोकांचो विषय आशिल्लो की वेटलँड आनी झोन ऑफ इन्फ्लुएन्स ह्या दोन हाजेर ते मॉल येता म्हणून सारके ना तो ताजेर पयलो सुरू जालो. मागीर म्हणलें की म्हजी प्रॉपर्टी आसा, म्हजी प्रॉपर्टी आसा तेन्ना जर सांगून दिलें आसा 50% ताका ओरडी दिली, तुम्ही मिडिया व्हरा आनी उरले गांवांकूच दिया पुढे सारके. ताज्या मागीर सीएमान सांगलें की आपूण कमिटी कॉन्स्टिट्यूट करता म्हणून आणि पूर्ण वेटलँड आणि तुजी एरिया ऑफ कॅचमेंट फूल तरेन आपूण परत चॅक करून इन्स्पेक्ट करून घेता सारके. लोकांक जाय तशेंच पूर्ण एरिया परत इन्स्पेक्ट केली, कॅचमेंट एरिया पयली आणि थंयची झोन ऑफ इन्फ्लुएन्स पयलो. तांच्या सगळ्या लोकांक कितें आसा ते घेवन तांकां कोण कोण जाय ते घेवन विथ प्रॉपर सर्वे ऑफ ग्राउंड ट्रुथींग आणि ताज्या प्रमाणे परत रिपोर्ट आयलो की युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ जो गोवा GADन व्हेल्लो फुडें ते दोन्ही झोन ऑफ इन्फ्लुएन्स आणि वेटलँडाच्या भायर आसा. मानता तुमी? हय की ना? ते मागीर विचारतो. तू ना जाल्यार तू म्हाका तू पत्रकार विचारता काय एक्टिविस्ट विचारता? हे सगळें जातकर युनिटी मॉला बाबतींत जें कितें आशिल्लें फ्रॉम स्टार्ट टू द एंड सगळो विचार हांवें एसेंब्लीन डिटेलान मांडला. जाची युनिटी मॉलाचो प्रकल्प आनी युनिटी मॉलाच्या फाटल्यान कितें इश्यू आशिल्लो. आतां वेटलँड थंय उरले, बाकीचे खंय उरले, जेन्ना तांकां कळ्ळें की वेटलँड आनी कॅचमेंट एरियेन ना आनी एक नॅरेटिव्ह तयार जालो. पूण एकदा प्रश्न पडटा हो पॉलिटिकल काय इश्यू ऑफ द पर्टिक्युलर मॉल. ते जेन्ना संवाद मुख्यमंत्र्या कडेन जालो, एक कॉन्शियस डिसिजन घेतलें की सेंटिमेंट्स ऑफ द पीपल वी वील रिस्पेक्ट. आणि जरी सेटलमेंट एरियन आसलो, जरी हायवेच्या कुशीक आसलो, जरी कॅचमेंट एरिया आनी झोन ऑफ इन्फ्लुएन्साच्या भायर आसलो, तरी सेंटिमेंट्स ऑफ द पीपल आयकून प्रशासन स्तंभ आणि युनिटी मॉल आमी शिफ्ट करुया. आतां हें दिलें. ताज्या मागीर तांणी सांगलें की लेटर आमकां जाय, लेटरूय दिलें. सो आतां प्रश्न आसा की मुख्यमंत्र्यान एज अ हेड ऑफ द स्टेट हेज कमिटेड एंड टोल्ड देम युनिटी मॉल इज ऑल्सो ना अंडरस्टँडिंग द सेंटिमेंट्स ऑफ द पीपल. जाल्यार वॉट इज द इश्यू नाव फॉर पर्टिक्युलरली टॉकिंग अबाउट प्रोटेस्ट. सो एक नॅरेटिव्ह तयार करपाचो प्रयत्न आसा, एक आनी कितें इश्यू तयार करपाचो प्रयत्न आसा. इज इट अ पॉलिटिकल एजेंडा? खूब प्रश्न लोकूय म्हाका विचारता. लोकांनी कितल्यान म्हाका फोन मारला, तुमी सगळो रिजॉल्व केलो जाल्यार आतां कित्याक करता म्हणल्यार म्हाका खबर ना. आणि कित्याक टुरिजमान तितून दोन इन्स्टिट्यूशन आसा. JTDC कॉर्पोरेशन आहा, JTDC रजिस्टर्ड अंडर कंपनीज ऍक्ट. त्याची बोर्ड मिटींग घेवपाक जाय, त्याची मागीर त्यांची बोर्ड मिटींग सरकाराक धाडपाक जाय. आणि केदार एकटोच कसो डिसिजन घेवंक शकता? बाकीचो बोर्ड आहा, डायरेक्टर्स आहा, MD आसा, CEO आसतलो, सगळे आसतले, कंपनी सेक्रेटरी आसतलो, सगळे आसतले. सो हेंच्यांनी डिसिजन घेवपाक जाय. कित्याक जेन्ना युनिटी मॉल इतलो व्हडलो प्रोजेक्ट हाडटा तेन्ना तो एका लेटराचेर जायना. कॅबिनेट नोट आसता, मागीर तेका अप्रुवल आसता, ऑफिशियल गॅजेट आसता, खूब कितें कितें आसता. सो हो प्रोसिजर फॉलो करपाक जाता. आमी 7 स्टेप्स सांगला पळय एडमिनिस्ट्रेटीव प्रोसेस. तो प्रोसेस केल्यारूच आमी हे आसतले कितें सॅटिस्फायड. फक्त आमकां हे बेश्टे कितें अशें गाजर कशें दाखयनाका बेश्टे. IT करपाच्या वेळार आमच्या फावरात PL आमचे फायल हें जालें. कितें जालें सांगल्यार तुमच्या फेवरान जालें? आमच्या फेवरार जालें. पूण तुमी जर आयज जर आमकां ते विचारीत वचत जें कितें ताणें हें केल्लें कोणीन एजीन जे पळय शब्द दिल्लो कितें म्हणून हांगासर आमी आनी कांयच करचें ना म्हणून सरकारान म्हणजे एजीचो शब्द म्हणजे सरकारान सांगिल्लें आमी हांगासर इंटरफियर जावचें ना म्हणून. तेतून जालें कितें? दॅट वॉज टोल्ड इन ओपन कोर्ट. ते फक्त हेचेर आयलें. कित्याचेर आयलें सांग पळया, कोर्टाच्या आमचो रोजनामा आसा न्हू हेचो, तेचेर येयलें. कळ्ळें न्ही? हें ना ऑर्डर आमचे कडेन आसा ती आतां रोजनामाची कॉपी दिली तशें हें केलां इतकोच पार्ट आसा. म्हणजे हितूनच्यान आतां त्या हितूनच्यान आमकां शिकचें पडलें. आमचें आतां फुडलें जें जनरेशन आसा कळ्ळें न्हू, बाबा ह्या हेजो वेटलँडाचो एक जो डॉक्युमेंट जो आसा बाबा आमचे कडेन सरकाराचें आनी हे 20-25 वर्सांनी हांगासर कितें जाय तें सांगपाक जायना. बरोबर काय न्ही? पूण तें लेटर जें आसा पळय काय न्हू आयज आमचे कडेन तें आसपाक जाय. तेन्नाच्या गव्हर्मेंटान आमकां हें अशें हें करून दिल्लें. तशें आमी आमचे घरचे डॉक्युमेंट सांबाळटा तशें हे डॉक्युमेंट कळटा मोबायल तुमकां हांव कितें म्हणटा तें पळय तुमी लक्षांत घेया. हें वेटलँड म्हणून म्हणटा पळय काय न्हू, आयज जेचो तुमी सांबाळ करपाक येयला हांगासर ही जागा कोणाची?
गव्हर्नमेंटाची जरी असली, लक्षात घ्या कितें म्हणटा ते, ही जागा आमच्या नावावर जाल्ली आसा. मुणकाराची जागा तुमच्या नावावर कशी जाता कोर्टाच्यान, तशी हांगासर ही जागा आसा ती कोणाच्या नावावर जाल्ली आसा, चिमलकरांच्या. आणि ह्या चिमलकरांक आमकां हितून कितें अधिकार कितें मेळटा सांग पळया. हांगासर तरेतरेचे कितें पीक काड, कितें हें लाया तुमी, झाडां लाया, आनी कितें करा, आनी कितें करा.